नमस्कार मंडळी, आज तुम्हाला जी पण घटना मी सांगणार आहे ही घटना ठाण्यामध्ये घडलेली आहे आणि या घटनेमध्ये असं काही घडलं की जे तुम्ही विचारही करू शकत नाहीत. एका मुलीसोबत तब्बल 7 जणांनी चुकीचं काम केलं आणि त्या मुलगी जी होती ती अल्पवयीन होती. तिचं वय वगैरे झालेलं नव्हतं, काय नाही. पण तिच्यावर 7 जणांनी चुकीचं काम केलं आणि हे चुकीचं काम तब्बल 5 महिने एकसारखं ते 7 जण तिच्यासोबत करत होते. आणि हे माहीत कसं झालं? तिच्या घरच्यांना समजलं आणि ज्या कारणावरून समजलं ना, ते कारण तुम्ही ऐकलं तर तुम्ही म्हणसाल की बाप रे बाप, हे किती भयानक आहे. बघा, आताच्या काळामध्ये अल्पवयीन मुलींपाशी मोबाईल्स आहेत, त्यांचे सोशल मीडियावर अकाउंट्स आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, सगळ्या सोशल मीडियावर प्रत्येकाचं अकाउंट आहे. आणि आता ट्रेंडिंगमध्ये ना, ते स्नॅपचॅट का काहीतरी म्हणतात त्याला, ते खूप ट्रेंडमध्ये चालतं आहे. तर प्रत्येकाचं त्याच्यावर अकाउंट आहे. आणि काही मुलं एकमेकांना बोलतात, मैत्री करतात, संबंध बनवतात, रिलेशन बनवतात. तसंच एक मुलगी ठाण्यामध्ये राहणारी होती आणि तिचंही अकाउंट सोशल मीडियावर होतं आणि तिने सोशल मीडियावर एका मुलासोबत फ्रेंडशिप बनवली होती. आता ज्या मुलासोबत तिने फ्रेंडशिप बनवली होती, तो मुलगा देखील हिच्यासोबत गोड बोलायला लागला. ही त्याच्यासोबत गोड बोलायला लागली. बघा, कसं असतं ना, मुली कधीही कुठं बाहेर गेलेल्या नसतात. त्यांनी बाहेरचं जग कधी बघितलेलं नसतं. जर बाहेरचा माणूस त्यांना 2 गोष्टी गोडीनं बोलतो, तर त्या मुलींना असं वाटतं की बाबा हा माणूस माझ्या हिताचं बघतोय. पण तसं नाही. कसं असतं ना, बाहेर समाजामध्ये मेंढराच्या घोळप्यात लांडगे लपलेले असतात. जी खाल ओढून असते ना, त्या हिंदीमध्ये कोणती तरी म्हण आहे बघा. भेड़ के भेड़ के भेस में भेड़िया, अशी ती एक कोणती तरी म्हण आहे हिंदीमध्ये. तशा प्रकारचे आपल्या समाजामध्ये लोक असतात. तर जे काही लोक असतात ना, महिलांना, मुलींना गोड बोलतात, आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवतात आणि त्यांच्यासोबत नंतर जे काही करतात ना, ते फार भयानक करतात. आणि त्याचप्रकारे याही मुलीसोबत झालं होतं. ही मुलगी सोशल मीडियावर एका मुलासोबत बोलत होती आणि त्याच्यासोबत मैत्री केली. तो मुलगा हिच्यासोबत एवढा चांगला बोलला की हिला असं वाटलं की माझा जीवनसाथी तर हाच बनणार आहे. हालांकी वय जास्त नव्हतं तिचं, तरीसुद्धा बघा, कुठंतरी लिहिलेलं होतं की कलियुगामध्ये 13 वर्षाची मुलगी गर्भवती राहील. आणि असंच झालं. त्या मुलीला वाटलं की तो हिच्यावर खूप जास्त प्रेम करतो. त्या कारणामुळं तो मुलगा हिला भेटण्यासाठी बोलवतो आणि ही त्याला भेटण्यासाठी तिथं जाते. गेल्याच्यानंतर तो मुलगा हिच्यासोबत जे नाही करायचं ते करतो. आता त्याच्यात हिची पण मर्जी होती. ही पण त्याच्यासोबत करत होती, ती पण याच्यासोबत करत होता. पण तो मुलगा जे काही चुकीचं काम हिच्यासोबत करत होता, ते सगळं काही आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. आता रेकॉर्डिंगच्या बाबतीमध्ये या मुलीचं म्हणणं नव्हतं की तू रेकॉर्डिंग कर म्हणून. ही विरोध करत होती, पण तो मुलगा म्हणत होता की अरे तू माझ्यावर प्रेम करत नाही, तू माझ्यावर प्रेम करत नाही. असतं ना ब्लॅकमेलिंग. तर ती मुलगी गप्प राहिली. मग याचं सगळं झाल्याच्या नंतर 4-5 दिवस होता आणि 4-5 दिवसाच्या नंतर त्या मुलीला एक SMS येतो व्हॉट्सअपला. आणि त्या SMS मध्ये असं लिहिलेलं असतं, तू जे त्याच्यासोबत केलं ना, ते मला तुझ्यासोबत करू दे, नाहीतर तुझा हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर व्हायरल करून टाकेल. आणि त्याने तोच व्हिडिओ हिला पाठवला. आता हिचा विलाज नाही चालला. हिनं त्याला फोन लावला की तू जे व्हिडिओ काढला होता ते दुसरं कुण्यातरी पोराजवळ आहे, त्याने मला SMS केला होता आणि हे काय आहे? माझं जीवन तू बरबाद केलंस. तो म्हणला, त्यात बरबादीची काय गोष्ट आहे? तो माझा मित्रच आहे, म्हणत असेल तर करू दे त्याला. तो मुलगा इला असा म्हणला. मग हिचा नाविलाज होता, त्याच्याजवळ गेली. त्याच्यापाशी जे काय नाही करायचं ते केलं, मन नसतानाही केलं. असं करत करत त्या मुलाने तब्बल त्याच्या 6 मित्रांना हा व्हिडिओ दिला आणि त्या 6 मुलांनी हिला तो व्हिडिओ पाठवू तब्बल 5 महिने हिच्यासोबत चुकीचं काम केलं. आणि एक दिवस तोच व्हिडिओ ऑनलाईन त्यांनी टाकून दिला आणि तो एवढा जास्त व्हायरल झाला. व्हायरल झाल्याच्या नंतर तो व्हिडिओ त्या मुलीच्या वडिलाच्या मोबाईलमध्ये गेला आणि त्यांनी तो व्हिडिओ बघितला. तेव्हा त्यांना शॉक बसला. त्यांनी त्याच्या मुलीला विचारलं की हे काय आहे? तर त्या मुलीने रडत रडत त्यांना सांगितलं की गेल्या 5 महिन्यापासून माझ्यासोबत हे चाललं आहे, पण मी कुणालाही सांगितलं नाही. अखेरकार जे व्हायचं आहे, ज्या भीतीमुळं हे मी करत होते तेच झालं. माझा व्हिडिओ व्हायरल झाला, आता मी काय करू? असं बोलल्याच्या नंतर तिला मेडिकल पडताळणीसाठी पाठवण्यात आलं. तर ती 3 ते 4 महिन्याची गर्भवती निघाली. आणि नंतर तिचे जे आईवडील असतात ते व्हिडिओ घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि त्या 7 जणांविरोधात तक्रार नोंदवतात. पोलीस जाते, त्या 7 जणांना पकडते
आणि त्यांना 8 दिवस पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचा आदेशही देते आणि त्याच्यानंतर जी कोणती कारवाई होईल समोरची ती होईल. तर ही जी पूर्ण घटना आहे ना, ही ठाणेमध्ये घडलेली आहे, सत्य घटना आहे. वाटलंच तर तुम्हाला या नाही तर या कोपऱ्यामध्ये आर्टिकल दिसेल. आता ते आर्टिकल कोण्या न्यूज पेपरवर आहे हे मी दाखवू शकत नाही आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आर्टिकल टाकण्यास सुरुवात करतो आहे की बाबा लोकांना वाटू नये की मी खोटं सांगतो आहे म्हणून. आणि आर्टिकल कोण्या न्यूजपेपरचं नाही सांगू शकत नाही, कारण की कॉपीराईटचा इश्यू येतो किंवा काय दुसऱ्या काही प्रॉब्लेम्स येतात. तर त्या कारणामुळे ते आर्टिकल जसं आहे त्याच्यामधलं मी एक पॅरेग्राफ क्रॉप करतो जेणेकरून तुम्हाला कळावं की याच्यामध्ये असं आहे आणि ते मी तिथं लावतो. मागच्या वेळेस आपण एक मस्जिदीचा व्हिडिओ बनवला होता, तर काही लोक म्हणले की मुलींना मस्जिदीमध्ये एंट्री नसते, पण मदरसामध्ये तर असते ना. आणि मदरसा आणि मस्जिद जर जवळजवळ असले असतील तर मग काय करायचं. तर त्या पॅरेग्राफमध्ये जसं लिहिलेलं आहे तसं तुम्ही वाचा ना. माझं काम काय आहे की बाबा ज्या क्राईम न्यूज आहेत त्या वाचायच्या आणि मी माझ्या भाषेमध्ये तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार. आणि ते का ठेवणार, कारण की तसले काही गुन्हे कुठं होऊ नयेत. खूप काही लोक आहेत जे क्राईम न्यूज वाचत नाही आहेत आणि त्यांच्यासोबत असे काही अपघात घडतात की नंतर त्यांना पश्चाताप करण्याचा सुद्धा चान्स भेटत नाही. कदाचित आपल्या एका व्हिडिओमुळं जर एखाद्या मुलीचं जरी आयुष्य वाचलं किंवा एखाद्या मुलाचं जरी आयुष्य वाचलं तरीसुद्धा मी म्हणेल की यार आपले व्हिडिओ पावले. तर मंडळी, या व्हिडिओमधून शिकायला काय भेटतं, जर आपल्या घरामध्ये अल्पवयीन मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर त्याच्या मोबाईलचं काही ॲक्सेस आपल्याजवळ ठेवलं पाहिजे. कसं असतं ना, या वयामध्ये या काळामध्ये कमी वयामध्ये खूप काही कळते लेकरांना, खूप काही. आणि त्यांना सावरणं, त्यांना प्रोटेक्ट करणं, त्यांच्यापासून काही खराब गोष्टी दूर ठेवणं हे आपलं काम आहे.